संसदेचं आजपासून 3 दिवसाचं विशेष अधिवेशन, महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयक मांडलं जाणार. लोकसभा मतदारसंघाची फेररचना करून 2029ला 33% महिला आरक्षण लागू करण्याचा सरकारचा निर्धार. नारी शक्ती विधेयकासाठी संसदेमध्ये जय्यत तयारी. प्रेक्षक गॅलरीमधून महिलांना चर्चा ऐकण्याची संधी मिळणार. ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातील विविध स्तरातील महिलांना निमंत्रण. 5 राज्यांची निवडणूक असताना विधेयक आणायची गरज काय होती? खासदार संजय राऊतांचा सवाल. हे नारी शक्ती नाही तर भाजप शक्ती विधेयक असल्याची ही टीका. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा द्यावा, मुख्यमंत्री फडणवीसांचं सर्व पक्षीयांना आवाहन. विधेयकाला काहींचा छुपा पद्धतीनं विरोध असल्याचाही आरोप. मुंदू अशोक खरात प्रकरणात नवीन माहिती उघड. आरोपींच्या खात्यात गेल्या 2 वर्षात 21 कोटींहून अधिकचे व्यवहार. शिर्डीमधील 4 एकर जमिनीची 5 कोटींना खरेदी. खरेदीपूर्वी खात्यामध्ये 3 कोटींची उलाढाल. नाशिक आयटी कंपनीमधील धर्मांतर प्रकरणात एटीएसची एंट्री. एटीएसच्या पथकाकडून तपास सुरू. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी लवकरच निवडणूक होण्याची शक्यता. रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीचा कुठलाही अडसर येणार नसल्याची माहिती. महाराष्ट्रामध्ये आज प्रथमच ईव्हीएमची तपासणी होणार. चांदिवली विधानसभा निवडणुकीमधील ईव्हीएमची तपासणी केली जाणार. नसीम खान यांनी केली होती ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी. राज्यातील उद्योगांना वीज दरवाढीचा शॉक. 1 डिसेंबरपासून वीज विक्रीवरील करात प्रति युनिट 9 रुपये 90 पैशांची वाढ. उद्योगांसह व्यावसायिक ग्राहकांवरही करवाढीचा अतिरिक्त बोजा. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये उन्हामुळे तापला. अकोल्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पारा 44 अंश सेल्सिअसवर. उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट.